हॅलो एव्हरीवन. क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्क सिक्युरिटी ट्युटोरियल्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हॉट इज PGP? PGP स्टँड्स फॉर प्रिटी गुड प्रायव्हसी. ठीक आहे, इथे डायग्राम मध्ये प्रायव्हसी एनहान्स्ड मेल झालंय, सो दॅट इज रॉंग. सो PGP काय आहे? प्रिटी गुड प्रायव्हसी. ठीक आहे, प्रिटी गुड प्रायव्हसी प्रोटोकॉल हा फिल झिमरमन यांनी डेव्हलप केलेला होता. या PGP प्रोटोकॉलचं सगळं क्रेडिट या फिल झिमरमनला दिलं जातं. इट सपोर्ट्स बेसिक रिक्वायरमेंट्स ऑफ क्रिप्टोग्राफी. हा प्रोटोकॉल वापरायला अतिशय सिंपल आहे, इझी टू यूज आहे, ओपन सोर्स आहे. म्हणजे याचा जो काही सोर्स कोड आहे ते फ्री अवेलेबल आहे. याचं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते सुद्धा फ्रीली अवेलेबल आहे. जर एखाद्या ऑर्गनायझेशनला लो कॉस्ट कमर्शियल व्हर्जन्स ह्याचे हवे असतील तर तुम्हाला ते व्हायक्रिप्ट ह्या कंपनी थ्रू मिळतात. मग पेन पेक्षा म्हणजे प्रायव्हसी एनहान्स्ड मेल पेक्षा PGP हा एक्स्ट्रीमली पॉप्युलर आहे. जसं PGP मध्ये 3 सिक्युरिटी फीचर्स प्रोव्हाइड केले जात होते, एन्क्रिप्शन, नॉन रिप्युडिएशन आणि मेसेज इंटिग्रिटी. तेच सेम फीचर्स PGP मध्ये पण काय केले जातात, इम्प्लिमेंट केले जातात. म्हणजे तुमचा डेटा, तुमचा ईमेल इन्क्रिप्टेड असणार आहे. इट विल बी नॉन रिप्युडिएशन, म्हणजे सेंडर कॅनॉट डिनाय दॅट ही हॅज नॉट सेंड दी ईमेल. आणि मेसेज इंटिग्रिटी म्हणजे ज्या पद्धतीने मेसेज सेंड केलेला आहे तसाच आणि त्याच वेळी तो रिसिव्हरला काय केला जातो, रिसीव्ह केला जातो. मग हे PGP कशा पद्धतीने वर्क होतं, तर ह्याच्या 5 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे डिजिटल सिग्नेचर, फॉलोड बाय कॉम्प्रेशन, फॉलोड बाय एन्क्रिप्शन, फॉलोड बाय एनव्हलपिंग, फॉलोड बाय बेस 64 एन्कोडिंग. ज्यावेळेस आपल्याला PGP अप्लाय करायचं असतं तर आपण 3 पद्धतीने हे सिक्युरिटी ऑप्शन्स देऊ शकतो. तर पहिला जे काही सिक्युरिटी ऑप्शन आहे त्याच्यामध्ये सिग्नेचर ओनली हे ऑपरेशन आपण घेऊ शकतो. मग सिग्नेचर ओनली मध्ये पहिल्या 2 स्टेप्सच फक्त परफॉर्म केल्या जातात, डिजिटल सिग्नेचर आणि कॉम्प्रेशन. झाला पहिला ऑप्शन. दुसरा जो ऑप्शन आहे तो असतो सिग्नेचर अँड बेस 64 एन्कोडिंग. मग याच्यामध्ये काय केलं जातं, स्टेप 1, स्टेप 2 आणि डायरेक्ट स्टेप 5 परफॉर्म केली जाते. म्हणजे डिजिटल सिग्नेचर फॉलोड बाय कॉम्प्रेशन फॉलोड बाय बेस 64 एन्कोडिंग. हा झाला दुसरा ऑप्शन. आणि तिसरा ऑप्शन असतो डिजिटल सिग्नेचर, एन्क्रिप्शन, एनव्हलपिंग अँड बेस 64. मग याच्यामध्ये ह्या 5च्या स्टेप्स काय केल्या जातात, परफॉर्म केल्या जातात. म्हणजे डिजिटल सिग्नेचर followed by compression, followed by encryption, followed by enveloping, followed by base 64 encoding. मग ह्या एक एक करून आपण स्टेप्स बघणार आहोत. तर ह्यातल्या ज्या बऱ्याचशा स्टेप्स आहेत त्या आपण ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. म्हणजे डिजिटल सिग्नेचर आतापर्यंत आपण खूप वेळेस बघितलेलं आहे की हाऊ टू फॉर्म डिजिटल सिग्नेचर. तीच प्रोसेस इथं अप्लाय केली जाते. फक्त इथं फरक काय आहे तर आपण याच्यामध्ये बघितलं होतं, मागचा जो प्रोटोकॉल होता PEM मध्ये डिजिटल सिग्नेचर किंवा मेसेज डायजेस्ट क्रिएट करण्यासाठी MD5 अल्गोरिदम वापरत होतो. तर PGP मध्ये काय केलं जातं, SHA-1 अल्गोरिदम किंवा काही जण त्याला SHA अल्गोरिदम पण म्हणतात. तर PGP मध्ये कुठला अल्गोरिदम वापरला जातो, SHA-1 अल्गोरिदम. मग हा अल्गोरिदम वापरून काय केलं जातं, पर्टिक्युलर ईमेल मेसेजचं मेसेज डायजेस्ट क्रिएट केलं जातं. हा जो काही मेसेज आहे डायजेस्ट तयार होतो तो सेंडरच्या प्रायव्हेट कीनी काय केला जातो, एन्क्रिप्ट केला जातो. आणि तो रिझल्ट म्हणजे काय असणार आहे, सेंडरची डिजिटल सिग्नेचर. सो सेम प्रोसेस आहे जी आपण मागच्या प्रोटोकॉल मध्ये बघितली होती की SHA-1 अल्गोरिदम वापरा, मेसेज डायजेस्ट क्रिएट करा, सेंडरच्या प्रायव्हेट कीनी हा मेसेज डायजेस्ट काय करा, एन्क्रिप्ट करा आणि ती झाली डिजिटल सिग्नेचर. मग तो जो काही तयार झालेला आउटपुट आहे ते सेकंड स्टेपला पाठवलं जातं, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेशन स्टेप मध्ये काय होतं, डिजिटल सिग्नेचर आणि इनपुट मेसेज हे दोन्हीही कॉम्प्रेस केले जातात. त्यांची जी काही साईज आहे ती काय केली जाते, कमी केली जाते. मग ही साईज कमी करण्यासाठी पर्टिक्युलर झिप प्रोग्राम वापरला जातो. तुम्हाला सगळ्यांना पण झिप प्रोग्राम बद्दल माहिती आहे. आपल्याला एखादं फाईल फोल्डर आपल्याला कॉम्प्रेस करायचं असेल तर आपण झिप फाईल वापरतो किंवा झिप प्रोग्राम.
सो हा जो काही झिप प्रोग्राम आहे इट इज बेस्ड ऑन लेम्पल झिव अल्गोरिदम. मग लेम्पल झिव अल्गोरिदम कसा वर्क होतो, तर याच्यामध्ये काय केलं जातं, तर जी काही तुमचा मेसेज असतो तो मेसेज रीड केला जाईल. त्याच्यातले जे काही कॉमन वर्ड्स आहेत किंवा रिपीट झालेले वर्ड्स आहेत, रिपीट झालेल्या स्ट्रिंग्स आहेत, त्याला एक पॉइंटर असाइन केला जातो. एका पॉइंटर मध्ये असाइन केलं जातं आणि ती व्हॅल्यू व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली जाते. आणि तो जो काही पॉइंटर किंवा ती जी काही व्हेरिएबल व्हॅल्यू आहे ती ओरिजिनल स्ट्रिंग मध्ये काय केली जाते, रिप्लेस केली जाते. आणि जेणेकरून काय होतं, तुमची स्ट्रिंग किंवा तुमचा ओरिजिनल डेटा कॉम्प्रेस होतो. फॉर एक्झाम्पल बघा, लेम्पल-झिव अल्गोरिदमचा ओरिजिनल स्ट्रिंग काय आहे, व्हॉट इज युअर नेम, माय नेम इज अतुल. मग याच्यामध्ये बघितलं आपण तर इज 2 वेळेस आलेला आहे, नेम 2 वेळेस आलेला आहे. तर खाली बघा काय केलेलं आहे, व्हेरिएबल क्रिएशन अँड असाइनमेंट. 1 a is equal to is, 2 b is equal to name. आणि कॉम्प्रेस करताना काय केलेलं आहे, व्हॉट 1 युअर 2 माय 2 1 अतुल. आणि जे काही व्हेरिएबलचा पॉइंटर आहे तो काय केलेला आहे, त्या लोकेशनला पॉइंट केलेला आहे. म्हणजे 1 पॉइंट्स टू a, 2 पॉइंट्स टू b, 2 पॉइंट्स टू b, 1 पॉइंट्स टू a. सो अशा पद्धतीने काय केलं जातं, ओरिजिनल स्ट्रिंग कॉम्प्रेस केली जाते. तर तुम्ही बघितलं तर ओरिजिनल स्ट्रिंग मोठी आहे आणि कॉम्प्रेस केल्यानंतर स्ट्रिंग कशी झालेली आहे, लहान झालेली आहे. सो हे कॉम्प्रेशनचं टेक्निक या ठिकाणी काय केलं जातं, वापरलं जातं. आता डेटा आपला कॉम्प्रेस करून झाला. मग नेक्स्ट स्टेप असते एन्क्रिप्शन. सो एन्क्रिप्शनची स्टेप आतापर्यंत सगळ्यांची पाठ झालेली आहे. एन्क्रिप्शन मध्ये काय केलं जातं, तुमचा जो काही कॉम्प्रेस्ड डेटा मिळालेला आहे, स्टेप 2 मध्ये आपल्याला आता कॉम्प्रेस झालेला डेटा आउटपुट म्हणून मिळाला. तेच आउटपुट आपण पुढे तिसऱ्या स्टेपला पास ऑन करणार. आणि मग तिथे काय केलं जातं, तर तुमचा जो काही डेटा आहे तो सिमेट्रिक कीनी एन्क्रिप्ट केला जातो. मग त्यासाठी पीजीपी मध्ये आयडिया अल्गोरिदम इन सीएफबी मोड हा वापरला जातो. ठीक आहे. सो बघा, तुम्ही बघा, ऑपरेशन जरी एकसारखे असले तरी पीईएम मध्ये आपण डीईएस अल्गोरिदम वापरत होतो आणि पीजीपी मध्ये कुठला वापरला जातो, आयडिया अल्गोरिदम इन सीएफबी मोड. आणि सिमेट्रिक कीनी हा डेटा काय केला जातो, एन्क्रिप्ट केला जातो. आणि जे काही आउटपुट तयार होतं ते पुढे पास ऑन केलं जातं. नेक्स्ट स्टेप आहे एनव्हलपिंग किंवा त्या स्टेपला डिजिटल एनव्हलपिंग सुद्धा म्हणतात. ह्या केसमध्ये काय केलं जातं, सिमेट्रिक की जी आपण एन्क्रिप्शनसाठी वापरलेली आहे ती सिमेट्रिक की रिसिव्हरच्या पब्लिक कीने अगेन एन्क्रिप्ट केली जाते. तुम्ही बघू शकता की किती हाय सिक्युरिटी प्रत्येक ठिकाणी वापरलेली आहे. आता थर्ड स्टेपला काय झालेलं आहे, ओरिजिनल डेटा सिमेट्रिक कीने एन्क्रिप्ट केला. आणि आता चौथ्या स्टेपला काय आहे, जी सिमेट्रिक की वापरली ती रिसिव्हरच्या पब्लिक कीने पुन्हा काय केली जाते, एन्क्रिप्ट केली जाते. आणि स्टेप 3 चा आउटपुट आणि स्टेप 4 चा आउटपुट दोन्ही मिळून काय होतं, डिजिटल एनव्हलप तयार होतं. ह्या स्टेप्स पुन्हा सांगते. कॉम्प्रेस केलेला डेटा थर्ड स्टेपला इन्क्रिप्शन साठी येतो. इन्क्रिप्शन करण्यासाठी आयडिया अल्गोरिदम वापरला जातो. सिमेट्रिक की वापरून सेकंड स्टेप मधला डेटा काय केला जातो, एन्क्रिप्ट केला जातो. चौथ्या स्टेपला जी सिमेट्रिक की वापरलेली आहे ती पुन्हा एन्क्रिप्ट केली जाते रिसिव्हरच्या पब्लिक कीने. आणि तिसऱ्या स्टेप मधला आउटपुट आणि चौथ्या स्टेपचा आउटपुट एकत्रितपणे काय फॉर्म करतात, डिजिटल एनव्हलप फॉर्म करतात. मग हे जे तयार झालेलं आउटपुट आहे ते अगेन 5व्या स्टेपला पाठवलं जातं, बेस 64 एन्कोडिंग. बेस 64 एन्कोडिंग मेथड कशा पद्धतीने वर्क होते हे आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं. सो ते सेम त्याच स्टेप्स फॉलो केल्या जातात. जर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो आधी पहा, म्हणजे तुम्हाला तिथं मी इन डिटेल बेस 64 एन्कोडिंग एक्सप्लेन केलेलं आहे विथ डायग्राम, की काय केलं जातं. ओरिजिनल डेटा आहे इनपुट बीट स्ट्रीम, ती काय केली जाते 24 बीटच्या इनपुट मध्ये कन्व्हर्ट केली जाते. हे 24 बीट्स जे आहेत ते अगेन 6 बीट्सच्या ब्लॉक्स मध्ये डिव्हाइड केले जातात. मग त्यांचा डेसिमल नंबर लिहिला जातो. मग तो बेस 64 टेबलला मॅप केला जातो आणि त्याचे ASCII इक्विव्हॅलंट्स तयार करून फायनल आपलं आउटपुट काय होतं, तयार होतं.
सो ही बेस 64 एन्कोडिंग मेथड सेम जसं आपण PEM मध्ये त्याचं वर्किंग बघितलेलं आहे तेच वर्किंग इथं तशाच पद्धतीने होतं आणि फायनल आउटपुट आपलं काय होतं जनरेट होतं. मग हा जो PGP अल्गोरिदम आहे याच्यासाठी वेगवेगळे अल्गोरिदम्स वापरले जातात. PGP प्रोटोकॉल साठी मग कुठले कुठले आहेत तर RSA अल्गोरिदम वापरला जातो, DSS आहे, SHA1 आहे, आयडिया आहे, MD5 AES. मग हे अल्गोरिदम्स वापरत असताना काही PGP मध्ये एक नवीन टर्मिनॉलॉजी इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे, की रिंग्स. की रिंग्स. सो की रिंग्स म्हणजे काय तर जो कोणी सेंडर असणार आहे किंवा रिसीव्हर असणार आहे, जर सेंडरनी एका सिंगल रिसीव्हरला पाठवलं डेटा तर काय होणार आहे, काही प्रॉब्लेम होणार नाही. पण एकच सेंडर 100 जणांना मेसेज पाठवत असेल तर त्याला 100 जणांच्या पब्लिक की लागणार आहेत. मग आता हे स्टोअर कसं करायचं तर त्यासाठी हा की रिंगचा कन्सेप्ट करण्यात आला. म्हणजे सपोज ॲलिसला एखाद्याला ईमेल करायचा आहे तर ॲलिसकडे 2 की रिंग्ज असणार. ठीक आहे, लक्षात घ्या ॲलिसकडे 2 की रिंग्ज असणार. म्हणजे कधी कधी ॲलिस ॲज अ सेंडर असणार आहे, कधी ॲलिस ॲज अ रिसीव्हर असणार आहे. पण कोणताही PGP प्रोटोकॉल वापरणारा कोणताही युजर त्याच्याकडे किती की रिंग्ज असणार आहे 2. ह्याचं मी तुम्हाला हे सांगते जनरली की रिंग्स कन्सेप्ट म्हणजे जर एखादं कॉलेजचं आपण एक्झाम्पल घेऊ. कॉलेजला आपल्याकडे खूप सारे क्लासरूम्स आहेत किंवा खूप साऱ्या लॅब्स आहेत. आपल्या 6 लॅबचं जरी आपण एक्झाम्पल घेतलं तर प्रत्येक लॅबला लॉक आहे, त्या लॉकची की आहे. मग ती सगळी सेपरेट सेपरेट ठेवलेली असते का नाही, ती काय केली जाते पर्टिक्युलर एका व्यक्तीकडे 6च्या 6 की एका रिंग मध्ये टाकलेल्या आहेत. म्हणजे ती रिंग उचलली की जी पाहिजे ती की आपण ज्या लॅबची पाहिजे त्याला काहीतरी आयडेंटिफिकेशन असणार आहे 1 2 3 4 6 ती की लावली की ते लॉक ओपन होणार आहे. आपल्याकडे 100 200 500 XYZ क्लासरूम्स आहेत, प्रत्येकाला लॉक असणार आहे, प्रत्येक लॉकची की असणार आहे. मग हे मेंटेन कसं केलं जातं, सपोज A विंगची एक रिंग असेल त्याच्यात सगळ्या किल्ल्या असतील, बी रिंगची एक विंग असेल त्याच्यात किल्ल्या असतील. हाच कन्सेप्ट तुम्ही लक्षात घेऊ शकता की आता ॲलिस जर असेल एखादा युजर तर त्याच्याकडे 2 की रिंग्ज असतात. एक असती स्वतःची की रिंग. मग ॲलिसच्या स्वतःच्या की रिंग मध्ये काय असतं, स्वतःच्या पब्लिक प्रायव्हेट कीज. ॲलिस ज्यावेळेस युजर म्हणून एखाद्याला ईमेल सेंड करणार आहे तर त्याच्याकडे पहिली की रिंग असणार आहे स्वतःची, ज्याच्यामध्ये तो ज्या काही की पेअर वापरणार आहे म्हणजे पब्लिक प्रायव्हेटच्या की पेअर्स वापरणार आहेत ते त्याच्या त्या रिंग मध्ये स्टोअर केल्या जातील. नेसेसरी नाहीये की ॲलिसकडे एकच की पेअर पाहिजे, त्याच्याकडे 3-4 असतील. सो त्या रिंग मध्ये त्या 3-4ही पब्लिक प्रायव्हेट कीज काय केलेल्या असतील, स्टोअर केलेल्या असतील. आणि दुसरी सेकंड जी काही की रिंग असते त्याच्यामध्ये जे बाकीचे युजर्स आहेत त्यांच्या पब्लिक की फक्त स्टोअर केलेल्या आहेत. आपल्या प्रत्येकाला माहिती आहे की एन्क्रिप्शनच्या टेक्निकमध्ये युजर कधीही प्रायव्हेट की शेअर करत नाही. प्रायव्हेट की ही फक्त त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीकडे असते, पण पब्लिक की तो कुणालाही पाठवू शकतो. मग ॲलिसकडे दुसरी की रिंग असणार आहे पब्लिक कीज, म्हणजे त्याला ज्या 100 लोकांना पाठवायचं आहे त्या सगळ्याच्या पब्लिक की त्या रिंग मध्ये स्टोअर केल्या जातील. म्हणजे इथं मिक्सिंग होतंय का नाही, ॲलिसचं स्वतःचं सेपरेट आणि जे काही युजर्स असतील त्यांची की रिंग सेपरेट. मग हा जो की रिंग चा कन्सेप्ट आहे हा ह्या PGP मध्ये काय केला जातो, अप्लाय केला जातो. लक्षात एवढंच ठेवायचंय की जो कोणी युजर आहे त्याच्या स्वतःच्या की रिंग मध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट, स्वतःची पब्लिक आणि प्रायव्हेट दोन्ही कीज असतात आणि जे अदर युजर्स असतात त्यांच्या फक्त पब्लिक कीज ह्या सेपरेट की रिंग मध्ये असतात. मग ह्या की रिंगचा वापर कसा होतो तर 2 पद्धतीने ह्या की रिंगचा वापर केला जातो. म्हणजे पहिली केस असणार आहे ॲलिस एखाद्याला मेसेज सेंड करतोय आणि दुसरी केस काय असणार आहे, ॲलिसला एखाद्याकडून मेसेज येतोय. सो आपण पहिलं यूज बघूयात की सपोज ॲलिस सेंड मेसेज टू बॉब. आपल्या पहिल्या केसमध्ये काय आपण बघतोय की सपोज ॲलिसला काय करायचं आहे, बॉबला मेसेज सेंड करायचा आहे. मग इथं की रिंग्स कशा अप्लाय होतील,
तर सुरुवातीला आपल्या नेहमीच्या मेथड प्रमाणे ॲलिस काय करणार आहे, मेसेज डायजेस्ट क्रिएट करणार. ॲलिस काय करेल, SHA-1 अल्गोरिदम वापरून मेसेज डायजेस्ट क्रिएट करेल. हा मेसेज डायजेस्ट तो स्वतःच्या प्रायव्हेट कीनी एन्क्रिप्ट करणार, ज्याच्यामुळे काय तयार होईल, डिजिटल सिग्नेचर. त्यानंतर ॲलिस काय करणार आहे, एक वन टाइम सिमेट्रिक की जनरेट करेल. बॉबची पब्लिक की वापरून पुन्हा तो काय करणार आहे, ती सिमेट्रिक की एन्क्रिप्ट करेल. ठीक आहे, बघा प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण सिमेट्रिक की तयार करतोय, रिसिव्हरच्या पब्लिक कीनी आपण ती एन्क्रिप्ट करतो. म्हणजे आता इथे रिसिव्हर कोण आहे, बॉब. म्हणजे जी काही ॲलिसनी वन टाइम सिमेट्रिक की तयार केली, ती सिमेट्रिक की पुन्हा तो बॉबच्या सिमेट्रिक कीनी काय करतो, एन्क्रिप्ट करतो. आणि त्यानंतर एन्क्रिप्ट झालेला ओरिजिनल मेसेज आणि वन टाइम सिमेट्रिक की तो काय करतो, एन्क्रिप्ट करतो बाय युझिंग आयडिया और DES3. ठीक आहे, बघा म्हणजे काय केलं, सुरुवातीला त्यांनी मेसेज डायजेस्ट तयार केलं, ते इन्क्रिप्ट केलं. वन टाइम सिमेट्रिक की तयार केली, ती इन्क्रिप्ट केली. आता ओरिजिनल मेसेज आणि सिमेट्रिक की ती एन्क्रिप्ट केली. अँड ही जी काही डिजिटल सिग्नेचर आहे, ती वन टाइम सिमेट्रिक की बरोबर तो एन्क्रिप्ट करेल. आणि हे जे दोन्ही आउटपुट असतात ते तो रिसिव्हरला सेंड करणार आहे. ठीक आहे, पुन्हा सांगते, मेसेज डायजेस्ट क्रिएट केलं, ते एन्क्रिप्ट केलं. सिमेट्रिक की तयार केली, ती एन्क्रिप्ट केली. आणि नेक्स्ट स्टेप मध्ये काय, ओरिजिनल मेसेज आणि सिमेट्रिक की यांचं कॉम्बिनेशन केलं, ते एन्क्रिप्ट केलं. अगेन डिजिटल सिग्नेचर आणि वन टाइम सिमेट्रिक की ह्यांचं कॉम्बिनेशन केलं, ते एन्क्रिप्ट केलं. आणि आउटपुट काय केलं, रिसिव्हरला सेंड केलं. मग या ठिकाणी बॉबची पब्लिक की ॲलिसला कुठून मिळाली, तर की रिंग मधून. त्यांनी स्वतःची प्रायव्हेट की कुठून वापरली, की रिंग मधून. तिथं स्टोअर केलेलं असणार आहे. जसं मगाशी सांगितलं की ॲलिसकडे 2 की रिंग असणार, एकात स्वतःची पब्लिक प्रायव्हेट की, एकामध्ये इतर 100 जणांच्या पब्लिक कीज. मग त्या 100 जणांच्या मध्ये बॉबची जी काही पब्लिक की आहे तो ती रिसीव्ह करणार आणि ते त्यांनी काय करणार आहे, एन्क्रिप्शन करणार आहे. आणि सेकंड स्टेप काय आहे, एक्झॅक्टली ऑपोजिट. ॲलिस रिसिव्ह मेसेज फ्रॉम बॉब. म्हणजे जर ॲलिसला मेसेज आला तर तो कसा रिसीव्ह करणार आहे, तर अगेन ॲलिस काय करणार आहे, त्याची प्रायव्हेट की वापरून आधी वन टाइम सिमेट्रिक की जनरेट करून घेईल. जो काही सिमेट्रिक की आहे त्याचा यूज करून तो मेसेज डिक्रिप्ट करून घेईल आणि त्याचं मेसेज डायजेस्ट क्रिएट करून घेईल. ओरिजिनल मेसेज आहे त्याचं मेसेज डायजेस्ट क्रिएट करून घेईल, त्याला सपोज MD1 कन्सिडर केलं जाईल. मग त्यानंतर ॲलिस काय करणार आहे, वन टाइम सिमेट्रिक की जनरेट करणार आहे, त्याच्यातून ओरिजिनल डिजिटल सिग्नेचर रिसीव्ह करणार आहे. जी स्टेप्स पहिल्या ह्याच्यामध्ये केलेली आहे सेंडिंग साठी, त्याच्या रिव्हर्स सगळं रिसिव्हर मध्ये केलं जातं. देन अलाइस युजेस सेंडर्स पब्लिक की टू डिक्रिप्ट डिजिटल सिग्नेचर अँड गेट्स बॅक ओरिजिनल मेसेज डायजेस्ट M2. मग MD1 आणि MD2 काय केले जातील, कम्पेअर केले जातील. आणि ते जर मॅच होत असतील तर काय केलं जातं, तुमचा मेसेज हा ऑथेंटिकेट आहे, इंटिग्रेट आहे, असं काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं. सो हे की रिंगचा वापर करूनच सगळ्या पब्लिक आणि प्रायव्हेट कीज काय केल्या जातात, मेंटेन केल्या जातात. मग ह्याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे, PGP सर्टिफिकेट्स. आपण मागच्या वेळेस बघितलं होतं की डिजिटल सर्टिफिकेट्स आर गिव्हन बाय CAs, सर्टिफिकेशन ऑथॉरिटी. तर PGP प्रोटोकॉल मध्ये हे डिजिटल सर्टिफिकेट जे CA ऑथराइज केले ते वापरले जातात, किंवा PGP चे स्वतःचे असे सर्टिफिकेट्स त्यांनी डेव्हलप केलेले आहेत. PGP प्रोटोकॉलने त्यांची स्वतःची अशी सर्टिफिकेट सिस्टीम डिझाइन केलेली आहे. मग त्याला कोणताही CA नसतो. तर PGPच्या सर्टिफिकेट सिस्टीम मध्ये काय आहे, एनीवन कॅन साइन अ सर्टिफिकेट बिलॉंगिंग टू एनीवन. कुणी पण कुणाचंही सर्टिफिकेट काय करू शकतो, साइन करू शकतो. फॉर एक्झाम्पल अतुल जुईसाठी सर्टिफिकेट साइन करेल, अनिता जुईसाठी सर्टिफिकेट साइन करेल, त्याच्यानंतर अनिता हर्षसाठी सर्टिफिकेट साइन करेल. कुणीही कुणासाठी सर्टिफिकेट साइन करू शकतं.
कन्सेप्ट तीच आहे, फक्त जे आपण बघितलं होतं की इश्यूड बाय सीए, आपण जी सर्टिफिकेटची कन्सेप्ट आधी बघितली होती तिथं काय यायचं, युजर कोण आहे, XYZ इश्यूड बाय सीए, युजर जुई इश्यूड बाय सीए, युजर अतुल इश्यूड बाय सीए. पण पीजीपी सर्टिफिकेट मध्ये काय आहे, जिथं जिथं इश्यूड बाय आहे तिथं सीए नसून कोणताही अदर युजरचं नाव असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल युजर जुई इश्यूड बाय अतुल, युजर जुई इश्यूड बाय नयन, युजर जुई इश्यूड बाय अनिता. सो अशा पद्धतीने कुणीही कुणाला सर्टिफिकेट असाइन करू शकतं. मग याच्यामध्ये ट्रस्ट कसं करायचं, म्हणजे आपण बघितलं होतं की ज्यावेळेस आपण सीए म्हणतोय सर्टिफिकेशन ऑथॉरिटी, तर ती एक ट्रस्टेड ऑथॉरिटी होती, त्याच्यामुळं त्याच्यावरती ट्रस्ट करणं इझी होतं. मग पण आता जर कुणीही कुणाला साइन केलं तर कशा पद्धतीने त्याच्यावर ट्रस्ट करायचं, तर त्यासाठी वेगळे वेगळे कन्सेप्ट ह्याच्यामध्ये डेव्हलप करण्यात आलेले आहे. पीजीपी मध्ये जो सर्टिफिकेट इश्यू करतो त्याला इंट्रोड्युसर म्हणतात. पीजीपी मध्ये जो सर्टिफिकेट इश्यू करतो त्याला म्हणतात इंट्रोड्युसर. आणि ह्याच्यामधून त्यांनी 3 कन्सेप्ट डेव्हलप केलेले आहेत, इंट्रोड्युसर ट्रस्ट, सर्टिफिकेट ट्रस्ट आणि की लेजिटिमसी. इंट्रोड्युसर ट्रस्ट म्हणजे काय की कोणत्या लेव्हलचं ट्रस्ट आहे, म्हणजे सपोज जर मी म्हटलं की जुईला डिजिटल सर्टिफिकेट अतुलने इश्यू केलेलं आहे, मग एक तर त्याच्यावरती फुल्ली ट्रस्ट करा, पार्शियली ट्रस्ट करा किंवा अजिबात ट्रस्ट करू नका. मग ह्या 3 लेवल ह्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत, नन, पार्शियल आणि कम्प्लीट. ठीक आहे, कुठल्या 3 लेवल्स आहेत, नन, पार्शियल, कम्प्लीट. म्हणजे ज्या वेळेस अतुल जुईला सर्टिफिकेट इश्यू करेल तो तिथं लेव्हल पण स्पेसिफाय करेल, फुल म्हणजे काय, कम्प्लिटली ट्रस्ट करा, ऑथेंटिकेट आहे, पार्शियल म्हणजे 50-50 ट्रस्ट करा किंवा करू नका, ऍज ऑन यू. आणि नन, नन म्हणजे ह्याला ट्रस्ट करू नका. सो अशा पद्धतीने ह्या ट्रस्ट लेव्हल्स काय केल्या जातात, स्पेसिफाय केल्या जातात. सेकंड कन्सेप्ट ह्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे सर्टिफिकेट ट्रस्ट. म्हणजे सपोज ए नी बी ला सर्टिफिकेट पाठवलं आणि बी नी सी ला पाठवलं, मग याच्यावरती पुन्हा ट्रस्ट लेवलची काय होतीये, चेन क्रिएट तयार होतीये. डिपेंडिंग ऑन द लेवल ऑफ ट्रस्ट दॅट ए हॅज इन सी असाइन्स सर्टिफिकेट ट्रस्ट लेवल. जसं मी आता सांगितलं की प्रत्येकाकडे सर्टिफिकेट ट्रस्ट मध्ये काय केलं जातं, प्रत्येकाचा स्वतःचा असा डेटाबेस असणार आहे. त्या डेटाबेस मध्ये युजर नेम, इश्युअर नेम आणि सर्टिफिकेट ट्रस्ट कॉपी केलं जाईल. म्हणजे सपोज जुईला अतुलनी सर्टिफिकेट एखादं इश्यू केलं आणि त्याच्यामध्ये ट्रस्ट असेल फुल, त्याच्यामध्ये ट्रस्ट हा नवीन एंटिटी ऍड केलेली आहे. जसं मी सांगितलं की ट्रस्टला 3 व्हॅल्यूज असणार आहे, नन, फुल आणि पार्शियल. आणि एका युजरला किती पण डिजिटल सर्टिफिकेट ह्याच्यामध्ये रिसीव्ह होऊ शकतात. म्हणजे सपोज जुईला 10 लोकांनी डिजिटल सर्टिफिकेट इश्यू केले, तर ते 10 जे कोणी इश्युअर्स आहेत त्यांची ट्रस्ट लेवल वेगळी असेल. म्हणजे काही जण नन पाठवतील, काही जण फुल पाठवतील, ट्रस्ट फुल, काही जण ट्रस्ट पार्शियल पाठवतील. मग अशा वेळेस काय होतं, ज्या तिसऱ्या व्यक्तीला जुईचं सर्टिफिकेट मिळेल त्याच्यात जी ट्रस्ट लेवल असेल ती तो स्वतःच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करून घेणार. म्हणजे प्रत्येकाकडे डेटाबेस असणार आहे ज्याच्यामध्ये युजर नेम असेल, इश्युअर नेम असेल आणि ट्रस्ट नेम असेल. सो ही झाली सर्टिफिकेट ट्रस्टची कन्सेप्ट, की प्रत्येक जण आपल्या डेटाबेसमध्ये ते काय केलं जाईल, सेव्ह केलं जाईल. आणि की लेजिटिमसी म्हणजे काय, ह्या प्रत्येक ट्रस्टला एक वेटेज दिलेलं आहे, त्या वेटेज नुसार हे काय केलं जातं, इंट्रोड्यूस केलं जातं. म्हणजे नो ट्रस्टला वेट दिलेला आहे 0, पार्शियल ट्रस्टला वेट आहे हाफ 1/2 आणि कम्प्लीट और फुल ट्रस्टला जे वेट आहे ते आहे 1. मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे ह्याच्या मागे, तर इंट्रोड्यूस अ ट्रस्ट आणि सर्टिफिकेट ट्रस्ट टू डिसाइड वेदर टू ट्रस्ट द पब्लिक की ऑफ युजर. म्हणजे हे वेटेज बघून युजरने ठरवायचंय की हे ट्रस्टेड सर्टिफिकेट आहे की नाही. ठीक आहे.
So PGP defines simple rule to decide key legitimacy. The level of key legitimacy for a user is the weighted trust level for that user. म्हणजे ज्या काही 3 लेवल्स आहेत त्याला काय केलेलं आहे, वेट असाइन केलेले आहेत. सो वेट कुठले कुठले आहेत, 0 फॉर नो ट्रस्ट, हाफ 1/2 फॉर पार्शियल ट्रस्ट अँड 1 फॉर कंप्लीट ट्रस्ट. मग आता जसं मी सांगितलं की जुईला 10 जणांनी सर्टिफिकेट इश्यू केलं, मग त्याच्यात लेवल्स सेट केल्या असतील. पण अशीही केस होऊ शकते की जुई नावाच्या व्यक्तीला कधीच कुणीच कोणतं सर्टिफिकेट असाइन नाही केलंय किंवा इश्यू नाही केलं. मग अशा केसमध्ये त्याच सर्टिफिकेटची ट्रस्ट लेवल कशी ओळखायची. सर्टिफिकेट क्रिएशन असेल पण तिला ट्रस्ट लेवल जर असाइन नसेल तर काय, तर अशा वेळेस पीजीपी मध्ये वेब ऑफ ट्रस्ट इम्प्लिमेंट केलं जातं. मग वेब ऑफ ट्रस्ट म्हणजे काय, तर प्रोसेस ज्याच्यामध्ये की दुसऱ्या युजर कडून त्याची पर्टिक्युलर पब्लिक की काय करणं, रिसीव्ह करणं आणि स्वतःची जी काही आहे ती दुसऱ्याला सेंड करणं, ह्याला काय म्हणतात, वेब ऑफ ट्रस्ट. मग याच्यासाठी वेगवेगळे मेकॅनिझम्स पीजीपी मध्ये वापरलेले आहेत. वेब ऑफ ट्रस्ट मध्ये काय, एक तर डायरेक्ट जो कोणी युजर आहे किंवा रिसिव्हर तो त्या जुईला फोन करेल की प्लीज सेंड युअर पब्लिक की, किंवा तो म्हणेल एखाद्या पेपरवरती तुमची पब्लिक की लिहून द्या, किंवा तो म्हणेल एखाद्या डिस्क फाईल मध्ये तुमची पब्लिक की द्या, किंवा तो डायरेक्ट फोन करेल मला तोंडी तुमची पब्लिक की सांगा, XYZ. म्हणजे नंबर ऑफ ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि मग तशा पद्धतीने सुद्धा ते सर्टिफिकेट काय केलं जातं किंवा कीज काय केल्या जातात, रिसीव्ह केल्या जातात. मग ह्याला काय म्हणतात, वेब ऑफ ट्रस्ट बिटवीन ग्रुप्स ऑफ पीपल. म्हणजेच काय, दुसऱ्या युजरच्या कीज आपल्याकडे घ्यायच्या, आपल्या कीज दुसऱ्याला सेंड करायच्या. ह्याच्यामुळे जी काही आपली की रिंग आहे ती काय होते, बिग बिग होत जाते आणि त्याच्यामुळे ईमेल कम्युनिकेशन काय होतं, इझी होतं. सो हा झाला पीजीपी प्रोटोकॉल. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी कम्प्युटरची दुनिया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.